सो फाइनली द वेट इज़ ओवर और अभी जाते भजन में जो अभी मतलब बैटल होती है इसमें दो लोग रहते, दो बैटल होती दोनों के बीच में। सो आपको मैं पूरा बताता हूँ क्या है क्या नहीं, जैसा भी है जो भी है। तो आप वीडियो को एंजॉय करो और मेक श्योर टू सब्सक्राइब एंड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम। चलो संधी दिला हे आमचं वाक्य आहे. एक बाजू ना वाटतं. हॅलो वेळेवर तुझी मान आवळा गई. हॅलो इकडे इको केला तरी जात बाकी माणूस चांगले आहेत. मी वाईट काय सांगणार नाही आणि अनुभवी माणूस आहे. मुळात कदमबांचे शिष्य आहेत, पट शिष्य आहेत. बघा ती भिडी कपाळात काय लावून येत ते काय मागवता मिशी बघायला कधी घनगावला. आणि आमच्या बुवांचे चिरंजीव महेश पाटणकर, गोड मुलगा, गुणी मुलगा, 4 वर्ष पोरगी सोबता काय माग लागत मस्करी दोष. तुमचा बरा घे, सरकारने आपल्या सुविधा तुमका चांगले केला. अर्ध्या तिकटीवर ठेवला आम्ही मेळा आपले लोक काढून बरा त्या एसटीत बसला तरी पण ही याला रे उठ दिक्ताने क्या लिखता है शिरामध्ये आमका हिंदी नाही वाचून गेला तरी चाला. दिक्ताने घेतात राज्य आमका काय नाही. 3,500 रुपये भाव पाठवता ही आपली मजा मारतात जीवाची. आम्ही मिळाला काय बुवा त्याला ती पिशवी 180 रुपये झाली. आमचं पिसो कापून जातात. बरा पहिली बायको सांगून तरी जाय मायरा हो जाते हा भावाक भेटून येते. आता तो भाव पैसे देऊ राहिल्यावर सांगूनच जात नाही. पैसे मागण्याचा विषयच नाही. आता कसं करून ठेवलंय का बघा. आता तुम्ही नुसतं भजन नको की आता कंटाळलेले आरती म्हणून त्याच्यात आम्ही भजना करीत राहिलो तर उद्या हेच म्हणजे मिळेल कशा आणला होता रात्रीच्या दोघांकडे असं ना. ओम गणनाथ गणपती शारजा सरस्वती गुरु गोरक्षनाथ मारी उलटा हात. गुरु गोरक्षनाथ मारी उलटा हात. ओम नमो आदेश, 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 ओम नमो आदेश. कुंडलिका वरदे गणपती गजानन काळी काळी माते तुझा आई पावनाई गुरुवाई श्रीदेव महापुरुष रामगोरवनाथ श्रीदेव विश्वकर्मा अनंत देवता आई कुलस्वामी श्रीदेव रामेश्वर मुनिकेश्वर सत्यनारायण छत्रपती शिवाजी अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ भजन सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य गणपत पांचाळ सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य अजित मुळम श्रीराम समर्थ लागला तर मी लहानपासूनच अवतार म्हणजे खरं सांगतोय एवढं खट्याळ मी लहानपणापासून. औषध हात धरून मी आईची मैत्रीण येत ना औषधी माझ्या
मैत्रिणींबरोबर आईच्या आमच्या मी खेळायचो असं म्हणजे लहान असते वेळी आणि गुडगुडीत वडील बिडील ना गाडी बिल हे अशी लोंबत नव्हते. आता जरा कशी भजना करून करून आत जात चालते. पण तेव्हा औषधी माझ्या मैत्रिणी म्हणाल आईची माझ्या हो तुझं पोडगो बाकी गुन्हे आऊस माझी मला काय माहिती 2 दिवस नेऊन बघ समजा नेऊन बघ काय जर तिसऱ्या दिवशी आणून घरी सोडलं जावा कशा. पण ती बिचारी आई आहे. त्या दिवशी बायकोची माझ्या घरी मैत्रीण येईल चांगली चाय करून दिली थंडा बिंडा आणून दिला. ते बायकोच्या मैत्रिणी पण सांगतो तुझा नवरा किती छान आहे ग म्हणजे आहे. पण त्या बाईने म्हटलं नाही 2 दिवस भजना करूची लागली नाही तर सुखात राहू घरी सांगू नको होते भजना काय चपत होती. सुंदर या ठिकाणी उठावस या खेतल कुटुंबियांनी सुंदर प्रकारे केला. आल्याच्या नंतर दोन्ही बुवांच्या मंडळाची व्यवस्था जी केली महाप्रसाद एवढा सुंदर बनवला होता. त्या ज्यांनी बनवलं त्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणजे मी जाताना ती काय सांगणार माझ्या व्हॉट्सअपला टाका म्हणून तुम्ही नको एका वेळ नसता डबल मारीवर डबल मारी चालवून घातले आता अजिबात डोळ्यात डोळ लागता का म्हणे आग होतात आग. कार्यक्रम हरिनामाची हरिभजनाची ओढ असलेलं हे कुटुंब आहे. इथले ग्रामस्थ आहेत आणि हा जनता जनार्दन बुवा शांत चित्ताने ऐकतो. आपल्या दोन्ही बुवांना कलेची दाद देतोय हे आपल्यासाठी फार मोलाचं योगदान आहे. कारण ज्यानं बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं ज्यानं बापाच्या आज्ञा शीर्षावंत मानली कुठल्याही गोष्टीचा विलंब न लावता बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं तो प्रभू परशुराम. आणि ज्यानं आईच्या सांगण्यावरून साधं बापाला सुद्धा घरात घुसायला दिलं नाही तो पार्वतीचा बाळ गणेश. आणि म्हणून त्या गणपतीची आराधना करण्यासाठी या ठिकाणी आपण इथे जमलेलं म्हणून या ठिकाणी रूपावली सादर करतोय. गजरात 100% बुवा आता बोलती माझ्याही येणारच आहे. फक्त तुम्ही वाईच कड काढा जसं भातात कड येता तसं आता फक्त बघा एक पाऊस थांबा तोंड थांबणार नाही. माझ्या वतीने तुम्हाला लाख 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 शुभेच्छा. सुरुवातीला मी ते गेले कुठं भजन आणि रूपाचा अभंग बुवांना माहित आहे. पण आता सध्या काय गणपतीचं सीझन सांगितलंय. आज आम्ही चाललाव आज आम्ही बोलताव ते आमच्या साऊंडवाल्यांच्या जीवारा नाही बोलण्यात या नाही. बुवा माझे मिशियर का सारले माझ्या मिशियेतून तुझं काय संबंध येता बरोबर ना. माझी मी सांभाळते ना. बिलवडे गाव म्हणजे भजनाचं माहेर घर हे का काही माहिती आहे. तलम फॉक हे का माहिती आहे. उठल्याशिवाय ना पर्याय नाही बाहेरच जावं लागणार. त्याचा प्रॉब्लेम माका माहिती आहे. आणि माझ्या माऊलींका 1500 रुपये मिळतात हे का काय करू बरोबर की नाही. अरे तुझ्या कलेवर तू शिक कमाव ना. हा तू त्यांच्या किती प्रत्येक टाइमला ह्याच सांगता तुमचं बाय मारा 1500 रुपये इथं रातभर बसलास तरी तू काहीतरी दर्शन बोलता बोलता बुवा काय कधी बोलून गेलास तुम्ही. माझी दुसरी बायको. गजराला सुरुवात करूया आणि गजराच्या माध्यमातून तुमचं 100% मनोरंजन होणार. पुन्हा एकदा साऊंडवाल्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ देत. सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही. तळवाडीतील लोक कुणाच्या बापाला कधी घाबरत नाही. कुणाच्या बापाला अरे आले किती गेले किती संपले भरारा. अरे आले किती गेले किती संपलाय भरारा. आणि संपला नाही आणि संपणार नाही. ही तळवाडीतील दरारा या तळवाडीतील दरारा या तळवाडीतील दरारा.
थोडक्यात मनोरंजन करणार नंतर माझ्या बाजू घेऊन बसणार, कारण त्यांचे मामा पण माझे जवळचे मामा नंतरचे. पण खरोखरच बुवांचं मोठेपण सांगणे एवढं म्हणजे कमीच आहे. ज्यावेळी माझी पहिलीच बारी बुवांच्या गावामध्ये झाली, प्रथम बुवा कोण होते? बुवा त्यावेळी आदवळी राहायचे राजवलीला. त्यावेळी माझी बारी झाली, त्यावेळी बुवा 6वीत की 7वीत होते. त्यावेळी त्याने तो निश्चय केला, मी डबल बारीसाठी तयार झाल्याच्या नंतर पाटणकर बुवा बरोबर बारी पहिली करणार, आणि ती बारी माझ्यावर त्याने केली. त्याच्यानंतर बऱ्याचशा केल्या. त्यांच्यासाठी एकदा जोरात पाय, त्यांचं स्वागत करा, मी त्यांचा सत्कार करतो. एका बॉट धरून मी फिरवलंय, माझा हात धरून बघता. काय जास्त बुवा बोलले नाही. 1500 रुपयाला जाऊन दे, ते तुमका बोलले, माझा काय प्रश्न आहे, तुम्ही त्याचा काय मिठू होता. हा तुमका भेटले तो जळ पळता. प्रत्येक टाइमला ह्याच सांगतात, तुमका बाय बरा 1500 रुपये भेटले. अरे आमच्या कलेवरती भेटले, त्याका सुद्धा कला लागता. आम्ही त्याका तशी धमकी दिली मताची. बरोबर की नाही? 1500 रुपये दिलं तर पुढच्या टायमिंगला तू खड्ड्यात पडलंच समजायचो. आता बऱ्याचशा नवीन ताली आल्या आहेत, बघूया. मिशी तुमका चांगली, त्या फक्त वोट खालची दिसत नाही त्या मिशी. बाकी बरा आला खाते पुढे दाडा नको म्हणत होता. गाणी पण खा, पप्पा चल गावाला जाऊ. त्या पोरग्या विचार काय गायबच झाला. परत विचार आवाज एवढं सुंदर आहे. नाटकात एकदा भूमिका दिला नाही, राजाची भूमिका दिल्यावर माणूस खुश. एकदा पाटणकर म्हणतात, नाटकात एवढी नाटकाची आवड, राजाचा पोशाख चढवला, अंगामध्ये राजाचा ड्रेस घातला, डोक्यावरती चिरेटोप, तलवार, डाव्या हातामध्ये वाघ नक्क, आणि नाटकाचं नाव काय? राक्षसाचा वध. दादा हे जो विषय महत्वाचा आणि गंभीर आहे. खरंच सांगते, जो विषय जर चुकवला विषय संपला. नाटकात राजाची भूमिका देण्यामध्ये खाऊ काम नाही, तुझं आणि माझं काम नाही. ह्या माणसावर खाऊ आणि भूमिका अशी वटवणार त्या नाटकात घुसलो माणूस की त्या आज पण आयुष्य या माणसात त्या नाटकावाला तो ड्रेस काय का परत केलो ना. राजाची भूमिका दिली, तलवार बिलवार अगदी अंगात चिलकत, डोक्यावरती चिरेटोप, डाव्या हातात वाघ नख, आणि डायरेक्टरनी ढकल आणला ते स्टेजवर. जी काय 4-5 वाक्य होती ती 5 केली होती ती मातलानी पटापट, आणि एकदम अंगात भूत काढला. राजा म्हणजे काय? का सगळं संसार उचलला आणि टाका बिका घेऊन घरी रात्रीचे 4 वाजले होते सकाळचे, आणि दार ठोकून घरी गेला. साहेब मी आलोय, त्या दुष्ट राक्षसाचा वध करून आलोय. झाला मग जरा शौचात जाऊन येतो म्हटलं. ती गप्प बसणार.
तिका माहिती हा भूत काय आहे. बरं काय झालं काय ह्यो म्हणतं पिता आपल्या पैशाची पिता खसता पण विनाकारण मी मार खाते म्हटलं काय करू नको माझा सल्लो आहे एका ह्यो आज का गेलो पिऊ एका घरात घ्यायचो ना अजिबात नाही दार लावून घे त्यांच्या घरात समोर ना बावडी आहे मोठी विहीर आहे वर्षाला 12 महिने पाणी घे गेलो आज तर संध्याकाळी गेलो एका घरात घ्यायचं ना अजिबात हुकी चुकारायचं ना राहू दे बाहेर आणि झाला बाबा ह्याला काय आपली खोडी सोडलेली नाही तो संध्याकाळी ठरल्याप्रमाणे गेलो येलो मी कशा झोपतोय कारण मी समजतो माका दुखी चालणं मला काय होता ना काय नाही लोक त्याबरोबर गुलाम इलो रात्री सुगंधा सुगंधा नाही ना कोण यावशी तिचं नावच सुगंधा दारुगड नाही म्हटलं अजिबात त्या बाई उघडा दार उघड म्हणजे उघड नाही तर बघ या बावडीत चिव दे उघड पिणार वाईट नाही किती हुशार होतो बघा मी तिला सल्लो दिलो असतो ना अजिबात उघडला तुला मग काय करायचं माझ्यापेक्षा हुशार नाही वस्तीत धोंड होती एवढी दगड होती गल्ली एवढी गल्ली झटला आणि ती बावडीत टाकला आणि बापाने केला केल्यावरती बावडी खाडकन उठली दार उघडला आणि बावडीकडे धावत गेली त्यावर हो गुलाम आतमध्ये मी त्यावर पटकन बारी लावून घेतली आता झाला उलटा ती आत ती बाहेर ती म्हणतो दार लावला कोणी वात मध्ये दार लावलं की चिवारीच्या बेटीवर हलता आता मग काय खरं नाही उद्या मात्र विषय गंभीरच होतो आपली टकली पण पुढे पेटतच गेला तो राहतो सकाळी मग म्हणतो काय सांगू ते दार उघडा हो उघडा ना दार दार उघडा दार उघड उघडलं आता राहू बाहेर बघा दार उघडा आहे मी गाव जमा करीन वाडी जमा करीन जा जा आतून सांगता गुलाम वाडी जमा करण्याचं गाव जमा कर सांगशील काय काय सांगशील नीट जरा सांगशील सांगा म्हणता जावं म्हणता काय सांगत होतं मी बघतोय मी म्हणता सांगीन वाडीक माझं घो माका घरात घेत नाही म्हणून रात्री 1:30-2 वाजता मग मी पण म्हणता विचारित त्या वाडीक माझी बायको रात्री 1:30-2 वाजता बाहेर काय करत होती हुशार नाही तो कधीतरी रस्त्यात चालताना बघा कुत्र त्याच्या अंगात येतात कुत्र आपण आपली साईड बदल बराच दिवसा घरात कधी चोरी विषय ह्याना सगळा विकून खाल्लेला आधी जरा रास्तांत काय झोप नाही काय नाही आपल्याच नगरीत बडबड याचे पैसे देऊचे तो माझा देणार ह्याचा 1 रुपया होतो देणार नसता उगा फक्त बायको ऐकूसाठी पप्पा चल पप्पा चल पप्पा घर चल त्या दिवशी हळू असा हौशी माझे मी त्या दिवशी कोणत्या दिले मोठे माहित नाही अहो त्या दिवशी ह्या लागला माझ्या बाजू टीव्ही बघता मोठी ती ब्लॅक टीव्ही एवढी किती इंचाची टीव्ही मोठी असतात ती 22 इंचाची आणि नाना माझ्या बाजू बसलेलो माका वाटतं नाना टीव्ही बघता येईल का नाना कधीच ताड एकटोच बसताना एकटोच हसा होता नाना ती बोंबळा अशी उघडी नाना जेव्हा तिकडे कलांडलो तेव्हा माका कळलं नाना गेले म्हणून माझा लय वाटतं बाबा मी सारखं हात मारित असतोय बुवा बुवा करून नाही तुमचा तसा काय नाही आणि तुका जाऊ खवा पहिला पुढे की आमची रांगोळी लावलास तुम्ही पण असं एकदा आस्था चॅनल होते रामदेव बाबा माहितीये ना वाडी उगाच नाही मेंटेनन्स ठेवले आस्था चॅनल हे माणूस नेहमी बघतात सकाळीच एवढा रामदेव बाबा एकदम एका स्वतः डोळ्याने बघत गेलाय बारीक करून यांच्या गावात मी काय करतोय आता भुगेत पाटीलकर बुवा झोपलेत सकाळी 5:30 वाजता माणूस योगासन म्हणतात भुगेत रे बारीक आवडच वाकून हे काय एकटी टीव्ही मध्ये एवढ्या मोठ्याने चालू नये की भानगड काय आणि रामदेव बाबा तिकडनं सांगतात श्वास को अंदर लो आणि आपला हात वाढला नाही हे सगळे पराक्रमी बारीकता बघते बाहेर श्वास झाला नाही त्याबरोबर रामदेव बाबा थोड्या वेळ सांगता सांस बाहेर लो बाहेर सोडतो सगळं थोड्या वेळ रामदेव बाबा म्हणता डावा पाय उचला माने भोवती घ्या माने भोवती घेतला म्हटलं बघूया थोड्या वेळ तुम्ही करावं त्याबरोबर तुला जेव्हा थोड्या वेळ म्हणता उजवा पाय पण उचला आणि
असा केल्याबरोबर मरता की लागता या शिरा पडली लाईट गेली लोडशेडिंगची रामदेव बाबा काय पुढे इलो नाही नशीब होते म्हणून थोडं मिळतात हो आम्ही जगलो असतो केवढा रामदेव बाबांचा फॅन कशी फवाऱ्याखाली बोलत